हॅलो व्ह्यूअर्स, मी पूजा नितेश तात्पुते. आज मी तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन आलेली आहे. ज्या मुलींच्या नाकावरती तीळ असतं ना, त्या अतिशय भाग्यशाली असतात. पण एक त्यांच्यामध्ये ड्रॉबॅक पण आहे. तो असा की त्यांच्या ज्या पित्याकडचे जे म्हणजे माहेरचे लोक असतात, त्यांचा मृत्यू त्याच्यानंतर होण्यास सुरुवात होते. म्हणजे त्यांना भाग्योदय तर होतो, धनलाभ तर होतो, पण त्यांच्या पित्याकडच्या लोकांना मृत्यू येण्याचे चान्सेस वाढलेले असतात आणि होतात सुद्धा. दुसरा असा विषय की कॅन्सरचे प्रमाण. खूपशा स्त्रियांना कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. कारण पूर्वीच्या काळी 2पेक्षा जास्त अपत्ये व्हायची, तर त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होता. आता ब्रेस्ट कॅन्सरचा धोका यामुळे पण वाढलेला, कारण फीडिंगचं प्रमाण कमी झालेलं. पूर्वीच्या काळी 3 अपत्य किंवा 4 अपत्य असायची किंवा जास्त पण असायची. त्याच्यामुळे त्या स्त्रिया त्यांना स्तनपान करायच्या आणि त्याच्यामुळे स्तनचं कॅन्सर होण्याचे प्रमाण कमी होतं आणि प्लास्टिकचा वापर पण कमी होतं. आणि प्रजननामुळे त्यांना ओव्हरियन कॅन्सर होण्याचे चान्सेस कमी होते. पण आता प्लास्टिकचं यूज आणि फीडिंग न करणं किंवा इतर त्रासांमुळे सुद्धा ओव्हरियन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर यांचे प्रमाण वाढलेले आहे. तर मी अशी विनंती करते की ही माहिती सगळ्यांकडे पाठवण्यात यावी, जेणेकरून असे काही सर्क्युलर सरकारमान्य होतील की स्त्रियांवरती ह्या गोष्टींचा जो परिणाम होतो आहे तो कमी होईल. धन्यवाद. थँक्यू.